Very good morning and welcome you all. I have decided something different after reading your comments. की मला कळलं की खूप लोकांना असं वाटते की हे लेक्चर्स मी हिंदीमधून रेकॉर्ड करता इंग्लिशमध्ये मराठीमध्ये करावे. तर प्रयत्न असेल की जे व्ह्युअर्स म्हणतात त्यांना फॉलो करण्याचा. 2016 आणि 17चे क्वेश्चन सॉल्व करून झालेत. आज पुन्हा जो सेकंड पेपर आहे सोबत थर्ड पेपरसुद्धा असतो इंग्लिशला. जो आधी होता 18-19पर्यंत, नंतर त्याला एक फर्स्ट आणि सेकंडच केले. तर जो थर्ड पेपर असेल त्याची सिरीज वेगळी बनवण्याचा प्रयत्न करेल. बट बघूयात आज 2018चे जे क्वेश्चन्स आहेत त्यात काय आहे. तर 25 क्वेश्चन. आणखी एक प्रश्न असा माझा होता की याला 25च ठेवू की आणखी एकाच गोमध्ये म्हणजे इन वन गो करायचं की त्याला पार्टमध्ये असेल बरं राहील. याच्यावर तुमचा फीडबॅक नक्की देतो. द फर्स्ट क्वेश्चन इज राईपनेस इज अ लाईन फ्रॉम. ही जी लाईन आहे कोणत्या वर्कमधून घेतलेली आहे. इज ऑल अ लाईन फ्रॉम. बेसिकली द ऑप्शन्स आर द ग्रेटेस्ट ट्रॅजेडी बाय विलियम शेक्सपियर. विलियम शेक्सपियरने लिहिलेल्या ग्रेटेस्ट ट्रॅजेडीमधून बिलॉंग करतं. आणि लाईनचं मिनिंग होतं की डेथ इज इनएव्हिटेबल. आणि हे कोणाबद्दल म्हटलं असेल तर हे जे शब्द म्हटले गेले आहेत किंग लिअरद्वारा, जो एडगर द अर्ल ऑफ त्याचं एडगर ज्याने त्याला सेव्ह करण्यासाठी ही लाईन म्हटल्या होत्या. मग हॅमलेटचा रेफरन्स काय आहे. तो हॅमलेटला काय म्हटलं गेलं, प्रिन्स ऑफ डेन्मार्क त्याचं सबटायटल आहे. त्याची स्टोरी काय त्याला जाणून घ्यावं. त्याचे कॅरेक्टर कोणते इम्पॉर्टंट आहेत. ओथेलो द मोर ऑफ वेनिस त्याची स्टोरी काय डेस्डेमोनाचे. मग त्यात नेमकं कोणत्या ज्या ग्रेटेस्ट त्याचे जे थॉट्स आहेत किंवा लाईन्स आहेत त्या समजून घेण्याचा प्रयत्न करा. मॅकबेथमध्ये लेडी मॅकबेथच्या सॉलिडिटीज खूप इम्पॉर्टंट आहेत, त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करा. बट जो आन्सर इज किंग लिअर त्याचं आहे. त्याला समजून घेण्याचं त्याचं मिनिंग काय आहे. तर स्टोरी थोडीशी बघण्याचा प्रयत्न करसाल. वुमन इन दी मून. वुमन इन दी मून इज अ प्ले रिटन बाय वन ऑफ द फॉलोइंग प्लेराईट. फॉलोइंग जे प्लेराईट आहेत यामधले कोणी हा वर्क लिहिला. बट यापेक्षा पण हा प्रश्न तुम्हाला आणखी काय शिकवण्याचा प्रयत्न करत आहे. व्हॉट युनिव्हर्सिटी इज ट्राईंग टू डू. त्यांचा काय प्रयत्न आहे ते समजून घेणं गरजेचं आहे. हे वर्क लिहिलेलं आहे 1591मध्ये. दॅट इज फर्स्ट ब्लँक वर्स कॉमेडी लिहिलेली आहे ही या व्यक्तीकडून. आणि नंतर सेम या टायटलचं लिहिलं आहे, फक्त इथं वुमनकडून, इथं मॅन होतं. मॅन इन दी मून हे जे वर्क लिहिलं गेलं ते वर्क लिहिलं होतं 1597च्या दरम्यान. तर हे जे वर्क लिहिलेलं आहे याचं आन्सर आहे जॉन लिली वर्क लिहिलं आहे. बट वन थिंग इज दॅट इज यू नीड टू अंडरस्टँड की जेव्हा तुम्हाला ह्या गोष्टी करायच्या असतील तर हे जे पूर्ण ऑथर्स आहेत ते बिलॉंग करतात युनिव्हर्सिटी विट्सला. आणि मग युनिव्हर्सिटी विट्सला ही टर्म कॉईन कोणी केली होती. मग 19th सेंचुरीमध्ये मग जॉर्ज सेन्सबरीने या टर्मला कॉईन केलं होतं. मग हे लोक बेसिकली 2 युनिव्हर्सिटीला बिलॉंग करत होते. फर्स्ट दॅट इज कॅम्ब्रिज आणि मग नंतर ऑक्सफर्ड. तर मग यांना हे व्यक्ती आहेत यांची आणखी पण नावं आहेत इथं नाही आहेत. तर त्यांना समजून घेण्यासाठी तुम्हाला तुमचे स्वतःचे कोट्स तयार करणं गरजेचं आहे. आणि मी केले होते. त्यांना गॅसेसचे नाव दिले होते मी. दॅट इज CNG आणि याला दिलं होतं LPG. CNG कोण मग क्रिस्टोफर मार्लो, देन थॉमस नॅश आणि रॉबर्ट ग्रीन. CNG इकडे. आणि मग याच्यात घेतलं होतं मी इथं जॉन लिली, जॉर्ज पिली आणि थॉमस लॉज. आणि जे थॉमस किड आहेत जे की या दोघांमध्ये कुठेच बिलॉंग नाही करत, ते वेगळे होते असं त्यांचं वर्क. थॉमस किडचं वर्क खूप फेमस आहेत. त्यांचे ज्या हॅमलेट त्यांनी म्हटलेलं आहे ते एक. थॉमस नॅचचं द अनफॉर्च्युनेट ट्रॅव्हलर त्यांनी 1594मध्ये जे लिहिलं. असे जे वर्क्स आहेत त्यांचे त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करा. जॉन लिली इज सेड टू बी द फर्स्ट मास्टर ऑफ शेक्सपियर. म्हणजे ह्या गोष्टी समजणं गरजेचे आहेत. द नंबर्स ऑफ पिलग्रिम्स गोईंग टू विचारलेला आहे. नंबर्स ऑफ पिलग्रिम्स गोईंग्स टू कॅन्टरबरी टुगेदर इन चौसस कॅन्टरबरी टेल्स. म्हणजे किती पिलग्रिम्स म्हणजे तीर्थयात्रू जे जात होते कॅन्टरबरी टेल्समध्ये सोबत. आता हे जे समजून घेण्यासारखी गोष्ट आहे. जेफ्री चौसस इज कॉल्ड द फादर ऑफ इंग्लिश पोएट्री. हे माहीत आहे आपल्याला. बट त्यांनी हे जे वर्क लिहिलं त्याला मॅग्नम ओपस म्हटलं जातं. खूप ग्रेटेस्ट वर्क जे आहे जेफ्री चौसरचं. त्याने 1687पासून स्टार्ट केलं लिहिणं आणि ते 1400पर्यंत कंटिन्यू लिहित गेलं. बट ही कोणी फिनिश द वर्क. आणि हे जे व्यक्ती जात होते तिथं जात होते सेंट थॉमस बकेट त्यांचा ज्यांना मारून टाकलं गेलं होतं. याचा रेफरन्स आहे आपल्याला मदर इन दी कॅथेड्रल. तेव्हा T.S. एलियटचा जो वर्क आहे 1170मध्ये यांना मारलं गेलं होतं. तर त्या संबंधित हे लोक तिकडे जात होते. तर
यांनी काय प्लॅन केलं चौसरनी, तर त्याचं म्हणणं होतं की जो हेरी बेली जो होस्ट होता टबाडींमध्ये थांबले होते, तर त्यांचा प्लॅन होता की जाता जाता रस्ता बोरिंग न व्हावा म्हणून की हे जेवढे की पिलग्रिम्स होते त्या पिलग्रिम्सला घेऊन, म्हणजे हेरी बेली जो गाईड करणार होता यातला हा दोनमध्ये एक चौसर आणि हेरी बेली असे दोन, तर त्यांचं म्हणणं होतं की जाण्याच्या वेळेस प्रत्येकजण 2 स्टोरी सांगेल आणि येताना प्रत्येकजण 2 स्टोरी सांगेल. तर अशा झाल्या 4 स्टोरी आणि 30 जण सांगणारे. तर असं उत्तर होतं 120. त्याचा प्लॅन होता पूर्ण 120चा प्लॅन होता आणि ही कुडंट मेक इट, ही कुडंट फिनिश द वर्क. तर त्याने 21 पूर्ण केल्या आणि ज्या राहिल्या होत्या त्याने 3 अनफिनिश ठेवल्या. तर अशा 24 टेल्स त्याच्याकडून पूर्ण कंप्लीट केल्या गेल्या. आणि मग कोण पहिले आलं होतं टबाडींमध्ये, नंतर कोणत्या ज्या टेल ऑफ मेलिबियस ज्या म्हटलेल्या आहेत की चौसरने सुद्धा सांगितली, ती प्रोजमध्ये केलेली आहे, अशाची इन्फॉर्मेशन आणखी सर्च करावी. एलिमिनेशन मेथड इझी आहे. विच ऑफ द फॉलोइंग प्ले इज रिटन बाय शेक्सपियर, हे यातला कोणता आहे जो वर्क शेक्सपियरने लिहिलेला आहे. क्रिस्टोफर मार्लो जे ग्रेटेस्ट ट्रॅजेडीज त्यांनी लिहिल्या, एडवर्ड सेकंड त्यांचं वर्क आहे. आणखी हेनरी सेकंड जे वर्क लिहिलेलं आहे विल्यम माउंटफोर्ड यांनी लिहिलेलं आहे वर्क. जर चांगलं रीडिंग असेल तर समजून जातं. हेनरी थर्ड हे जे वर्क लिहिलेलं आहे अलेक्झांडर डुमासने लिहिलेलं आहे. आणि मग राहतं उत्तर रिचर्ड सेकंड हे त्यांनी लिहिलेलं वर्क आहे शेक्सपियरने. आता मग शेक्सपियरचे हिस्टॉरिकल प्लेज कोणते आहेत, त्यातून मग मायनर टेट्रोलॉजीज आणि मग मेजर टेट्रोलॉजीज कोणते आहेत त्यांच्याकडे बघणं गरजेचं आहे. अपेक्षित आहे तुमच्याकडून सर्च करणं. ह्या गोष्टी तुम्हाला सर्च कराव्या लागतात. इफ आय हॅव फ्रीडम इन माय लव अँड इन माय सोल आय एम फ्री, एंजल्स अलोन दॅट सोज अबव एन्जॉय सच लिबर्टी. ही जी लाईन लिहिलेली आहे हे रिचर्ड लवलेसची पोएम आहे. आणि याच्यात एक ज्या शेवटच्या कन्क्लुडिंग लाईन खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. द स्टोन बार डज नॉट मेक अ प्रिझन नॉर आयरन बार अ केज. त्या ज्या लाईन्स आहेत त्या खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत. त्यांनी लिहिलेली हे रिचर्ड लवलेसने लिहिलेली ही पोएम आहे. तर ते आहे अल्थिया फ्रॉम प्रिझन. आणि याला जर का नाही समजा तुम्हाला रेफरन्स माहीत असला तरी एक वाचता क्षणी तुम्हाला दिसतं की आय हॅव फ्रीडम इन माय सोल्स बट आय एम फ्री सच अ लिबर्टी. की एक व्यक्ती कुठेतरी अटकून बसलेला आहे. तुमचं जे इंटरप्रिटेशन राहतं की प्रॅक्टिकल क्रिटिसिझममध्ये तेच झालं होतं की त्यांनी त्यांच्या स्टुडंटला पोएम दिल्या होत्या विदाउट टेलिंग द रेफरन्स आणि त्यांनी त्यांची मिनिंग काढण्याचा प्रयत्न केला. तसं तुम्हाला ॲज अ पेपर सॉल्व करताना टीचर म्हणून स्वतःला बघणं आहे आणि एलिमिनेशन करण्याचा प्रयत्न करा. व्हॉट कुड बी द आन्सर याच्याकडे जाण्याचा प्रयत्न करत तुम्ही त्याला करू शकता. आता हे एक पोएम खूप सुंदर आहे अशी. I will not think of thee, but as men do of deaths and sins, then I'll curse thee too. ही जी वर्क लिहिलेलं आहे खूप ग्रेटेस्ट वर्क आहे. म्हणजे आजच्या तरुण पिढींना प्रेरणा दिलं असं. याची बेसिकली हे जे लिहिलेलं हे सोनेट आहे, 14 लाईनची पोएम ज्याला म्हणतो आपण. तर ही जे वर्क लिहिलं जॉन सकलीने लिहिलेलं वर्क आहे. याच्यात एक व्यक्ती जो आहे फॉर्मर लवरला सांगत आहे, म्हणजे तिचा खूप जास्त तीक्ष्ण असा राग करत आहे. बट यू डोंट हॅव टू डू दॅट तुमच्यासाठी स्वतःसाठी. यू जस्ट हॅव टू किल देम विथ युअर स्माईल. हे एक बरं असेल. तर त्यामध्ये सांगत आहे की आय विल नॉट थिंक फॉर यू फॉर अ मोमेंट. आणि मी तुझ्यासाठी एक 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 सुद्धा म्हणजे रडणार नाही किंवा अश्रूसुद्धा गाडणार नाही तुझ्यासाठी, असं हे म्हटलेलं आहे. स्टार्टिंग लाईन खूप चांगल्या आहे त्या पोएमच्या. आय हॅव स्टडीड द पोएम. सो इथं समजतं तुम्हाला की कुठेतरी कर्स करण्याचा प्रयत्न करत आहे. सो द लव टर्न टू हेट्रेड. हे एक सोनेट आहे आणि लिहिली आहे जॉन सकलिंगने. एक जे वर्क होतं हे याला पब्लिश केलं होतं 1642 टू अल्थिया फ्रॉम प्रिझन. Some question they ask repeatedly, an essay of dramatic poesy is written by. Essay of dramatic poesy is written by whom? The question from literary criticism मधून क्वेश्चन आलेला आहे. इट इज सेट टू बी. हे वर्क जेव्हा लिहिलं होतं 1666 नंबर ऑफ डेव्हिल त्याला म्हटलं गेलं होतं. तर हा ब्युबॉनिक जेव्हा प्लेग पुन्हा आला होता त्या दरम्यान हे वर्क लिहिलं गेलं होतं. नंतर पब्लिश केलं होतं. पब्लिश करणाऱ्या व्यक्तीचं नाव जॉन ड्रायडन. याला एलिमिनेशन मेथड बी नाही लागत कारण दीज आर द बेसिक टेक्स्ट
जे आहेत की लिटररी क्रिटिसिझममध्ये ग्रेटेस्ट आहेत आणि बेसिक आहेत, माहीत असणं गरजेचं आहे. थॉमस एडिसन, ऑलिव्हर गोल्डस्मिथ, जॉनथन स्विफ्ट यांचे कोणते आहेत, मग गुलिव्हर्स ट्रॅव्हल त्यांचं आहे. असे त्यांचे आणखी कोणते वर्क आहेत त्यांना सर्च करा, त्याचे फोटो कॉपी काढा, तुमच्याकडे ठेवा आणि त्याला आणखी सर्च करण्याचा प्रयत्न करा, कारण हेच क्वेश्चन तुम्हाला पुढे हेल्प करतील. नेक्स्ट क्वेश्चन, अ पॉम्पलेट, अ शॉर्ट व्ह्यू ऑफ द इमॉर्टॅलिटी अँड प्रोफेनेस ऑफ द इंग्लिश स्टेज इज पेन बाय. कोणी हे वर्क लिहिलेलं आहे असं विचारलेलं आहे. हू हॅज रिटन दिस वर्क. आता हा एक बेसिकली अटॅक केलेला आहे. 1698 हे वर्क लिहिलं होतं. अटॅक करतं जॉन व्हॅनब्रॉवर, त्याच्यानंतर विल्यम कॉन्ग्रीव, विल्यम वायशरली, थॉमस डॉर्फ्री ह्या लोकांवर त्यांनी अटॅक केलेला आहे. बेसिकली जे रेस्टोरेशन कॉमेडीज ज्या लिहिल्या गेल्या होत्या त्यांच्याबद्दल हा एक म्हणजे द्वेष त्यात सांगितला होता. त्यांच्यात इमॉरॅलिटी खूप अनैतिकता त्यांच्या प्लेमध्ये दिसून येते. तर हे जे वर्क लिहिलं होतं, हे वर्क लिहिलं आहे जेरेमी कोलियरनी 1698च्या दरम्यान वर्क लिहिलं. अटॅक केला होता यांनी या लोकांवर, जे सांगितलं मी तुम्हाला. पुन्हा द सेंट्रल कॅरेक्टर इन द वे ऑफ द वर्ल्ड. सेंट्रल कॅरेक्टर कोण आहे, द वे ऑफ द वर्ल्ड. आणि हे जे वर्क असे आहेत जे की ग्रेटेस्ट आहे, 1700 लिहिलं गेलेलं वर्क आहे आणि वर्क लिहिलं तो विल्यम कॉन्ग्रीवने. आणि त्यातला जो सेंट्रल कॅरेक्टर आहे, जो असे खूप जे मोठे वर्क आहेत त्यांना सर्च करण्याची गरजसुद्धा नाही. मिराबल इज द सेंट्रल कॅरेक्टर ऑफ द वे ऑफ द वर्ल्ड. आणखी मग विल्यम कॉन्ग्रीवचे कोण आहेत, कोणत्या एजला बिलॉंग करतो हे समजणं गरजेचं आहे. सेम की इझी क्वेश्चन्स आहेत. हू वॉज द फर्स्ट पोएट लॉरेट. ऑफिशियल पोएट लॉरेट भेटलेला म्हणजे ज्याला एक रूम भेटली असेल तर तो व्यक्ती खूप वेगळा असेल. तर त्यांनी जे वर्क लिहिलं आहे पोएट लॉरेट कोण असेल तो, तर आधी पण म्हटलं गेलं, बेन जॉन्सनला म्हटलं गेलं होतं. आधीची जे व्यक्ती त्यांना ऑफिशियल म्हणजे की पदवी दिल्या गेली होती, बट दीज वर अनऑफिशियल पोएट लॉरेट. हे वर्क लिहिलं गेलं होतं जे आपण म्हणतो यांचं 1668ला जेव्हा एसे ऑन ड्रॅमॅटिक पोएझी लिहिलं गेलो, त्यानंतर जॉन ड्रॅडनला ही ख्याती भेटली होती. वर्ड्सवर्थसुद्धा पोएट्स लॉरेट राहिलेला आहे, बट यांनी फर्स्ट विचारलेलं आहे. दॅट इज द इम्पॉर्टंट थिंग. द टर्म मेटाफिजिकल पोएट वॉज कॉइन्ड बाय. आता बघा किती सिम्पल क्वेश्चन आहे की याच्यातून एलिमिनेशन मेथडसुद्धा यूज करायची काम नाही. अँड्रो मार्वेलची पोएम्स आपण शिकले, टू हिज कॉय मिस्ट्रेस म्हणा किंवा ड्रॉप ऑफ ड्रीम म्हणा, गार्डन म्हणा, अशा पोएम आपण त्यांच्या शिकलेल्या आहेत. जॉन ड्रॅडनच्या द सनरायझिंग, वेलेडिक्शन फॉरबिडिंग मूव्हिंग, त्याच्यानंतर कॅननायझेशन, अशा पोएम त्यांच्या शिकलेल्या आहोत. अब्राहम कावलीच्या इरेग्युलर वर्ड्स त्यांनी लिहिलेल्या आहेत. ह्या माहिती आहेत आपल्याला की दीज आर द पीपल बिलॉंग्स टू मेटाफिजिकल पोएट. हे मेटाफिजिकल पोएट आहेत. बट ही जी टर्म कॉइन केली गेली होती, डॉक्टर सॅम्युएल जॉन्सननी टर्म कॉइन केली होती की या लोकांना म्हटलं गेलं होतं. बट त्याआधी उद्गार काढले होते जॉन ड्रॅडननी म्हटलं होतं की जॉन डन हॅज अफेक्टेड मेटाफिजिक. जॉन डनबद्दल त्यांनी म्हटलं होतं की जॉन डन हॅज अफेक्टेड मेटाफिजिक्स. तर तो पहिला रेफरन्स. अशा प्रकारे एलिमिनेशन मेथड खूप इझी काम करतं, फक्त तुम्हाला कॉन्शियसली करावं लागतं. आणि हे पेपर सॉल्व करताना एखादा क्वेश्चन मला खूप चांगला येतो म्हणून पुढच्या क्वेश्चनला हलक्यात घेणं हे गोष्ट खूप चुकीची आहे. यू हॅव टू कीप युअर माइंड, तुम्हाला ते तिथं असणं गरजेचं आहे. द रेन ऑफ क्वीन इलिझाबेथ वॉज स्प्रेड ओव्हर द पिरियड. यासोबत असाच एक प्रश्न पुन्हा येतो की इथंच फक्त क्वीन इलिझाबेथ सोडून तिथं विक्टोरिया येणार आणि प्रश्न तुम्हाला सेम विचारला जाणार की हे खूप व्हेरी बेसिक क्वेश्चन आहे. हा त्यांना म्हणजे त्या बसल्या 58ला आणि त्यांचा मृत्यू झाला 1603ला. नंतर हाच प्रश्न विचारला जातो क्वीन विक्टोरियाच्याबद्दल, तर तो आहे 1837 ते 1901 पर्यंत, 1901. ऑलिव्हर गोल्डस्मिथ द ट्रॅव्हलर एक पोएम लिहिलेली त्यांनी, पब्लिश्ड इन ट्रॅव्हलर नावाची पोएम आहे, विच इज अ फिलॉसॉफिकल पोएम दॅट इज पब्लिश इन विच इयर म्हटलेलं आहे त्यांनी. पब्लिकेशनची डेट विचारलेली आहे. तर हे जे वर्क फिलॉसॉफिकल होतं आणि याला हिरोईक कपलेटमध्ये लिहिलं होतं, हिरोईक वर्सेसमध्ये लिहिलं होतं. दॅट इज रिटन इन 1764. रिचर्ड गोवर्स ॲडमायरल्स हॉर्सेस गोस्ट इज ए. हे जे वर्क आहे याला 1729 1939 त्यांनी पब्लिश केलं होतं.
आणि बेसिकली इट इज अ बॅलॅड. याला बॅलॅड म्हटलं गेलं होतं. एक बॅलॅडचा फॉर्म होता, बॅलॅड, जे की जनरेशन टू जनरेशन फॉर्म करतात. सोनेट्स 14 लाईन. अँड एपिक खूप मोठा राहतो. पोएटिक ड्रामा, त्याला वर्स ड्रामासुद्धा म्हटलं जातं. एपिकला बेसिकली जेव्हा म्हटलं होतं की वर्जिलच्या ज्या लिहिल्या होत्या एनिड आणि ओडिसीस, एनिड जे वर्जिल लिहिली होती त्याला फर्स्ट म्हटलं गेलं होतं, त्याने फॉर्म फॉलो केला होता. 12 आणि 14 बुक्समध्ये जे लिहिलं होतं त्याला एपिक म्हटलं जातं. करर बेल वॉज द पेन नेम अडॉप्टेड बाय द ब्रिटिश वुमन नॉव्हेलिस्ट. आणि ह्या बेसिकली ह्या ज्या बेल आहेत ह्या ब्रॉन्टे सिस्टर्सला बिलॉंग करतात. तीन बहिणी, एमिली ब्रॉन्टे, शार्लेट ब्रॉन्टे अँड ब्रॉन्टे, ह्या तिघी होत्या. तिघीमधल्या त्यांचं नाव त्यांनी फॉलो केलं होतं, पेन नेम, बिकॉज दे वर नॉट हॅव्हिंग द रीडर्स, की त्यांना अलाउ नव्हतं केलं गेलं. आणि त्यांना वाटलं होतं की जेव्हा आपण माणसाचे नाव म्हणजे माणसाच्या नावाने वर्क पब्लिश करू, सो द वर्क विल गेट पॉप्युलरिटी, आणखी लोक वाचतील. तर यांना सर्च करण्यासाठी कसं आहे की सिम्पल, आता यांनी ॲन ब्रॉन्टे दिलेलं आहे. पेन नेम विचारलं तर तिघी बहिणीचे वेगळे नसतील, तर ॲन ब्रॉन्टेने नाव वापरलं होतं एलिस बेल. ॲलिस बेल. इथं याचं नाव दिलेलं होतं, शार्लेट ब्रॉन्टेचं नाव दिलेलं आहे, करर बेल. आणि एलिस बेल, इथं ॲक्टॉन बेल पाहिजे. ॲक्टॉन बेल ह्या इमिली ब्रॉन्टेचं होतं, ज्या इमिली ब्रॉन्टे आहेत त्यांचं होतं, कमॉन, त्यांचं एलिस बेल नाव आहे. इमिली ब्रॉन्टेचं एलिस बेल, ॲन ब्रॉन्टेचं ॲक्टॉन बेल आणि शार्लेट ब्रॉन्टेचं कलर बेल असे त्यांचे नाव आहेत. जॉन ऑस्टिनला आपण ओळखतो, फ्रेंड, त्यांचे सेन्स अँड सेन्सिबिलिटी, प्राईड अँड प्रेज्युडाइस जे वर्क त्यांनी लिहिलेलं आहेत. मेरिया एजवर्क्सनी जे कॅसल रिकरंट नावाचं जे वर्क लिहिलं होतं त्यांनी ते 1800 पब्लिश झालं होतं, की यांच्याच लिखाणांना जेन ऑस्टिननी त्यांना ग्रेट मारिया म्हणून सुद्धा संबोधलेलं आहे. हे रेफरन्सेस तुम्हाला बघणं गरजेचं आहे. विच ऑफ द डिकिन्सन्स नॉवेल्स ओपन विथ द वर्ड्स इट वॉज द बेस्ट ऑफ द टाईम, इट वॉज द वर्स्ट ऑफ द टाईम. आणि नंतर त्याला फॉलो करते, इट वॉज द एज ऑफ विजडम, इट वॉज द एज ऑफ फुलिशनेस. आणि खरं हा तो काळ तसाच होता. ह्या ग्रेटेस्ट लाईन आहेत, ह्या तुम्ही वाचल्या असतील खूपदा. बेसिकली ह्या ज्या नॉवेल्स लिहिलेल्या आहेत डिकिन्सनच्या नॉवेल्स आहेत. इट वॉज द बेस्ट ऑफ द टाईम, इट वॉज द वर्स्ट ऑफ द टाईम, इट वॉज द एज ऑफ विजडम, इट वॉज द एज ऑफ फुलिशनेस. हे जे वर्क लिहिलेलं आहे द टेल ऑफ द टू सिटीज, हे जे 1859 हे वर्क पब्लिश केलं गेलं होतं. याची सेटिंग आहे 2मध्ये, की लंडन आणि पॅरिसला ते लिहिलं गेलं होतं. म्हणजे सेट झालेलं आहे पॅरिस, लंडन आणि पॅरिस, आणि बिटवीन म्हणजे बिफोर दी फ्रेंच रेव्होल्युशन आणि आफ्टर दी फ्रेंच रेव्होल्युशन असे त्याची स्टोरी सेट आहे. हा प्रश्न लंडन आणि पॅरिस हा विचारला जातो, पब्लिकेशन डेट माहीत करून घ्यावी. अँड विच ऑफ द फॉलोइंग पोएममधलं की डज द लाईन अपियर्स द कर्फ्यू टोल्स द नेल ऑफ द पार्टिंग डे. यांच्यात एक रिदिम राहतो वाचण्याचा. द कर्फ्यू टोल्स द नेल ऑफ द पार्टिंग डे. ही जे वर्क लिहिलेलं आहे 1742च्या दरम्यान लिहिलेलं वर्क आहे. ह्या बेसिकली ह्या पास्टरल एलिजीज बिलॉंग करतात. तर डायरेक्ट आन्सर माहीत असणं गरजेचं आहे याचं. दॅट इज सी, अन एलिजी रिटन इन ए कंट्री चर्चयार्ड, दॅट इज रिटन बाय थॉमस ग्रे नी वर्क लिहिलं आहे. मग लिसिडास लिहिलेलं जॉन मिल्टननी, ती लिहिली होती 1637च्या दरम्यान. मग ॲडोनिस रिटन बाय पर्सी शेली, त्यांचं जे PB शेलीने लिहिलेलं वर्क आहे. कोणाच्यावर लिहिलं होतं? जॉन किट्स. इन मेमोरियम रिटन बाय टेनिसन, त्यांनी हे वर्क लिहिलं होतं 1850ला. स्टार्ट केलं होतं 1833ला लिहिण्यासाठी. ही टूक 17 इयर्स, म्हणजे 17 वर्ष त्यांनी लावली पब्लिश करण्यासाठी. आणि या इन मेमोरियममध्ये 132 अशा त्यांनी एलिजीस लिहिण्याचा प्रयत्न केला होता. आणि हे वर्क लिहिलं होतं आर्थर हेनरी हॅलम. आणि हे बघा, हेच रेफरन्सेस तुम्हाला येतात, म्हणजे की ॲड्युनिस जे लिहिली होती 2017च्या क्वेश्चनमध्ये हेच प्रश्न विचारले तुम्हाला. कोरिलेशन जेव्हा राहणार ना, सो द थिंग्स विल बिकम इझी. म्हणून मी म्हणतो प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर्स तुम्हाला इनफ आहेत. माझे खूप सारे असे मित्र आहेत की ज्यांनी फक्त प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर सॉल्व करूनच आन्सर्सपर्यंत पोहोचले चांगल्या प्रकारे आणि कुड क्वालिफाय द एक्झामिनेशन, त्यांनी क्वालिफाय पण करू शकले. हू हॅज propounded द थेअरी ऑफ असोसिएशन ऑफ आयडिया. आणि हे थेअरी असोसिएशन ऑफ आयडिया कोणी प्रपाऊंड केली, सांगितले गेली. असोसिएशन ऑफ आयडियाज हे जे वर्क आहे बेसिकली वर्क लिहिलं गेलं होतं. अँड एसे कन्सर्निंग ऑफ ह्युमन अंडरस्टँडिंग, त्याच्या 13 चॅप्टरमध्ये ही आयडिया त्यांनी दिली गेली होती. द वर्क इज रिटन इन 1689.
हे जे वर्क एसे कन्सर्निंग ऑन ह्युमन अंडरस्टँडिंग. टाईम खूप जास्त जाईल म्हणून लिहित नाही आहे, तुम्ही ऐकाल तरी इनफ असेल. त्याच्या 13 चॅप्टरमध्ये आता बघा याला एलिमिनेट करता येतं, ही आयडिया यायची तर नाही आहे. पण चार्ल्स डार्विन आपल्याला माहीत आहे 1859मध्ये यांनी जे वर्क लिहिलं होतं, कोणतं, द ओरिजिन ऑफ द स्पेसिस, ज्याने कॉन्फ्लिक्ट केले होते. विक्टोरियन एजमध्ये हेच आहे की सायन्स आणि जे आयडिओलॉजीज होत्या आधीच्या लोकांच्या, देवांमध्ये विश्वास ठेवणारा, त्यांच्यामध्ये विक्टोरियन एजमध्ये कॉन्फ्लिक्ट्स आहेत. बट याचं उत्तर आहे जॉन लॉक, त्यांचं अँड एसे कन्सर्निंग ऑन ह्युमन अंडरस्टँडिंग, जेव्हा 1689मध्ये लिहिलं होतं. त्यांनी असोसिएशन ऑफ आयडियाज ही थिअरी त्यांनी दिली होती. पुन्हा प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करण्याचा एक तरीका म्हणजे आपण हे नाव आधी बघितलं, तुम्ही आता 17च्या क्वेश्चनमध्ये हे नाव बघितलं हिंच, आणि मग त्याला हे वर्क जे लिहिलं होतं 1886च्या दरम्यान लिहिलं होतं. कोणतं होतं वर्क, द मेयर ऑफ द कॅस्टल बीच, आणि त्याचं सबटायटल होतं की मॅन्स लाईफ अँड डेथ ऑफ मॅन्स कॅरेक्टर, जे वर्क लिहिलं होतं मेयर ऑफ कॅस्टल बीच, थॉमस हार्डीचं. हे वर्क लिहिलं. द वदरिंग हाईट्स, कोण लिहिलेलं आहे वर्क, इमिली ब्रॉन्टे, त्यांचं पेन नेम इलिस ब्रॉन्टे. या तिघी बहिणींनी जे वर्क लिहिलं होते त्यांना 1847च्या दरम्यानच पब्लिश केलेलं आहे असं अप्रॉक्सिमेटली. आणि या क्वेश्चनला त्यांनी 9 किंवा जी म्हणून सांगितलं होतं युनिव्हर्सिटीकडून, कारण ऑप्शन त्यांचं म्हणणं होतं की क्वेश्चनच चुकीचं आहे आणि सर्वांना मार्क्स भेटले गेले होते. याचं कारणही वेगळं होतं एक की द चीफ नरेटर ऑफ वदरिंग हाईट्स इज कोण आहे, तर हा जो हेली डीन आहे, तर हे नाव चुकलं त्यांच्याकडून युनिव्हर्सिटीकडून. आपण बघितलं की हेंचर्ड बाहेर निघून जाणार, कारण हा इकडचा आहे मेयर ऑफ द कॅस्टल बीच. कॅथरीन इज अ हिरोईन, त्याची हिरोईन आहे कॅथरीन, आणि हिथक्लिफ तो आपला प्रोटॅगनिस्ट आहे. हे 2 जण गेले. आणि लॉकवूडला बेसिकली म्हटलं जातं की याचा हा मेन नरेटर आहे. नंतर हेलीच्या जागी नेली डीन आहे हे नाव चुकलं होतं युनिव्हर्सिटीकडून. तर यांना ऑप्शन दोन्ही ए आणि बी करेक्ट आहे, बट त्यांनी पूर्ण सर्वांना आन्सर करेक्ट दिलं होतं. अशा प्रकारे चीफ नरेटर हा प्रश्न नेटमध्ये सुद्धा विचारला गेलेला आहे. एलिमिनेशन मेथड अशा प्रकारे काम करतो. तुमचं सी आणि डी म्हणजे तुम्हाला आता 50-50 चान्सेस राहतील तुमचे आन्सर करेक्ट यायचे. म्हणजे एक आन्सर इलिमिनेट करता तुमचे 33% चान्सेस असतील, आणखी एलिमिनेशन करता 50%. अशा प्रकारे प्रॉबॅबिलिटी आपल्याला चेंज करायची आहे सक्सेसमध्ये. हार्डी ॲडेड अ सबटायटल टू हिज नॉवेल टेस्ट ऑफ द डर्बविल ॲज पर्सनल स्टेटमेंट व्हॉट इट इज. आणि हार्डीने जे वर्क लिहिलं होतं हे द टेस्ट ऑफ द डर्बविल्स 1891 दरम्यान, आणि ज्यूड द ऑब्स्टिकर त्याच्यानंतर त्यांचं वर्क जे होते शेवटचं 1894मध्ये जे ज्यूड ऑफ द ऑब्स्टिकर जे वर्क लिहिलं होतं त्यांचं शेवट, कारण खूप जास्त क्रिटिसाइज केलं होतं. बट द टेस्ट ऑफ द डर्बविल, टेस्टच्याबद्दल जे की सेड्युक्शन आपण रेप म्हणू शकतो तो झाला होता, त्याच्याबद्दल जे वर्क लिहिलं होतं. आणि वुमन फेथफुली रिप्रेझेंटेड म्हटलं गेलं होतं. वुमन अ प्युअर वुमन त्यांना म्हटलं गेलं होतं. हे जे वर्क लिहिलं होतं 1891मध्ये, त्यांनी स्वतःचं स्टेटमेंट त्याला दिलं होतं. हू रोड द फेमस पोएम ॲडल्स्ट्रोफ. ॲडल्स्ट्रोफ नावाची फेमस पोएम आहे जी की 1914ला लिहिली गेली होती. ती कोणी लिहिली? थॉमस हार्डीने पोएम लिहिल्या, T.S. एलियटने लिहिल्या, डिलन थॉमस लिहिल्या, पण याचा आन्सर आहे एडवर्ड थॉमस. रेफरन्सेस आणखी बघसाल न्यू इरामधले आहेत. विच ग्रीक गॉड अपियर्स इन द गाईस ऑफ सॉन इन इट्स पोएम लेडा अँड द सॉन. लेडा अँड द सॉन ही जी पोएम आहे की बेसिकली याचं म्हटलं जातं की जे हेलन होती आणि तिची जे क्लायटेमिनेस्ट्रा सिस्टर्स होती, डबल एग लेड बाय सॉन. 1924च्या दरम्यान हे वर्क पब्लिश केलेलं आहे इन द डायल मॅगझिन. डायल मॅगझिनमध्ये त्यांनी पब्लिश केलेलं हे वर्क होतं, आणि कलेक्शन होतं त्यांचं एक वेगळं. तर आपल्याला माहीत आहे की झियस इज इन द गाईज ऑफ अ सॉन, की जो देव आहे झियस त्याला म्हटलं होतं. पिसायडनबद्दल माहीत करून घ्या. डायनिशियस इज द ग्रीक गॉड ऑफ वाईन अँड एक्स्टसी असं म्हटलेलं आहे. अपोलो. तर यांचे रेफरन्सेस आणखी बघायचं की मग डायनिशियसचा हा प्रश्नसुद्धा तुम्हाला येणार. ग्रीक गॉड ऑफ वाईन अँड एक्स्टसीचा त्याला म्हटलं गेलं होतं. द हाऊस मेड ऑफ डाऊन हे जे वर्क लिहिलेलं आहे इज रिटन बाय हुम. जोसेफ हॉलर तर कटले इथून, कारण की त्यांचं जे Catch-22 नॉवेल त्यांची फेमस आहे. मग बाकीचे जे राहिले त्यांना आणखी कट करावं. यांचा आन्सर आहे एन स्कॉट. त्यांनी वर्क लिहिलं होतं. तर या नॉवेल हे विचारण्यामागचं मेन कारण काय, कारण या वर्कला पुलिट्झर प्राईज भेटलेलं आहे की बुकर प्राईज भेटलेलं आहे ते समजून घेणं गरजेचं आहे. ते कधी झालं त्याला सर्च करणं बघावं.
आय थिंक 68ला झाला आणि 59ला त्याला बुकर प्राईज भेटला होता. पुलिट्झर प्राईज आय थिंक, अमेरिकनला बिलॉंग करतात. सेम रिपीटेड क्वेश्चन दे विल आस्क. आपण बघितलं होतं द मॅन कॅन बी डिस्ट्रॉइड बट कॅनॉट बी डिफिटेड, त्यांची जी नॉवेल होती द ओल्ड मॅन अँड द सी. त्यांनी जे वर्क लिहिलं होतं ते आणि त्यांना पुलिट्झर प्राईज भेटलं, नोबेल प्राईज भेटलं होतं 94ला. आणि त्यांनी जे वर्क लिहिलं होतं द ओल्ड मॅन अँड द सी ते 1952ला त्यांनी पब्लिश केलं होतं. 52-51 सारखेच होते. हे प्रश्न तुम्हाला खूप हेल्प करतात, कारण तुम्हाला त्यातला हा समजणं गरजेचं आहे की वॉट द नेक्स्ट क्वेश्चन विल बी, हे तुम्हाला गेस करायचं. आणि असं जेव्हा करसाल ना, मी शक्यतो तेच केलं होतं. मी जेव्हा पण एखादी पोएम वाचायचो ना, तर मी त्याच्या लाईनला हायलाईट करतो किंवा माझ्या मित्रांना सेंड करायचो. माझा मित्र सुधीर, की आम्ही एकमेकांना फॉलो करायचो, त्या लाईन सेंड करायचो. आणि मागच्या वर्षी तेच झालं होतं की जे टेनिसननी जे प्रिन्सेस नावाची पोएम लिहिली होती मी त्यांना सेंड केलं. त्यानंतर आणखी द लास्ट राईड टुगेदर रॉबर्ट ब्राउनिंगची जे पोएम होती की फेल आय अलोन इन दी वर्ड्स ऑफ डीप, मी ते लाईन त्यांना सेंड केली होती. आणि मी